सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शहरात राहणाऱ्या एका महिलेला तिघांनी 16 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सदर फसवणुकीची घटना दिनांक मे 2023 ते आज अखेर घडलेली आहे। या प्रकरणी सौ स्नेहल सुरेश पाटील वय वर्ष 31 राहणार संजयनगर यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या विजय भोईर राहणार कल्याण मुंबई, दिलीप सिंह आनंदराव पवार वय वर्ष 58 राहणार सांगली, महादेव रामचंद्र पाटील वय वर्ष 58 राहणार गणपती मंदिरासमोर कोल्हापूर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सौ स्नेहल पाटील आपल्या कुटुंबासोबत शहरातील संजयनगर परिसरात राहतात। संशयित विजय भोईर, दिलीप सिंह पवार, महादेव पाटील आणि त्यांचे पती यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेतील बांधकाम स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर नोकरी लावतो असं सांगून मे 2023 या तिघांनी फिर्यादींकडून सुमारे 16 लाख रुपये घेतले। वारंवार पैशाची मागणी करूनही पैसे परत केले जात नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याची फिर्याद पाटील यांनी संजयनगर पोलिसात दिली आहे। पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।